आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी पण जाणार होतो पण श्रावणीला या अवस्थेत सोडून कसं जायचं? नाही 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 ठीक आहे मी कॉल करतो तिला. ओके. आराध्या फोन उचल. आराध्या मला माहितीये तू माझ्यावर रागवलीस पण मला सॉरी म्हणण्याची एक संधी तरी दे प्लीज. प्लीज फोन उचल. फोन का उचलत नाहीये? माझ्याशी बोलायला किती उत्सुक होती, फोन का नाही उचलत आहे? ब्रेक का लागत नाहीये? अहो मला खूप टेन्शन आलंय. आराध्या कशी नाही आली अजून? तुम्ही एकदा कॉल करता का प्लीज? 5-6 वेळा फोन करून झालेत पण पुन्हा ट्राय करतो तू म्हणतेस तर. काय झालं? पोरगी फोन उचलत नाहीये. अहो जरा हळू बोला. श्राव झोपलीये ना? श्राव श्राव काय झालं बाळा? स्वप्न बघितलंस का? सांग ना काय कुठे? श्राव तू शांत हो. श्राव पाणी पी शांत हो. बरं वाटेल. ती ड्रायव्हरला शोधायला गेली, येतच असेल. तू शांत हो, मागे हो. तिला फोन लावत होतो पण तिने उचलला नाही. ड्राईव्ह करत असेल ना. तू नको काळजी करू. हा मी एक काम करतो. मी श्रेयसशी बोलतो. कदाचित त्यांचं बोलणं झालं असेल. मी श्रेयसना विचारून येतो. हा थांबा मी पण येते. श्रावला औषध द्यायचंय ना? तुला काहीतरी खायला घेऊन येते. हा बाळा. प्रवीण तू फॅक्टरीत आहेस? ओके ओके आता माझं नीट ऐक. तुझ्या हातातली सगळी कामं बाजूला ठेव. काय झालंय, आराध्या मॅडम आपली ग्रे कलरची गाडी घेऊन पनवेलच्या दिशेने निघालेत. पण बराच वेळ झाला आम्ही कॉल ट्राय करतोय, त्यांचा कॉल लागत नाहीये. त्या कॉल रिसिव्हही करत नाहीयेत, कॉल बॅकही करत नाहीयेत. तर आत्ताच्या आत्ता तू 2 गाड्या काढ. हा एक गाडी घेऊन पनवेलच्या दिशेने जा आणि एक गाडी घेऊन उलट्या बाजूला जा. म्हणजे कुठे काही त्यांची गाडी बंद पडली आहे का, काही अडचण आली आहे का जरा बघ. ताबडतोब निघ आणि मला कॉन्टॅक्ट कर परत. हा मी वाट बघतोय. ओके ओके थँक्यू. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का आराध्याशी? नाही तेच विचारायला आम्ही आलो होतो खाली. अरे देवा, मी गाडी घेऊन गेले कुठे? आणि एकटीच? जी अगं काही नाही, तिचं एक काम होतं म्हणून गेलीये ती. फोन लागत नाही म्हणून काळजी वाटते, बाकी काही तसं काळजी करण्यासारखं नाहीये. हा तू नको काळजी करू. काही कॉन्टॅक्ट झाला का तुझा? नाही माझाही काही कॉन्टॅक्ट झाला नाहीये. नक्की पनवेलच्या दिशेने गेलीये ना? हो ती पनवेलच्या दिशेनेच गेलीये पण एवढ्यात यायला हवी होती. अजून कशी आली नाहीये. मी पण जायला हवं होतं वहिनी बरोबर. अरे देवा. काका वहिनीला काहीही होणार नाहीये. तुम्ही प्लीज कुठलाही वाईट विचार मनात आणू नका. वहिनी व्यवस्थित गाडी चालवते, तिला काही होणार नाही. मे बी
तिच्या फोनला रेंज नसेल. मी एक काम करतो, मी कमिशनर साहेबांना फोन करतो. हा? हो हो. सर नमस्कार, मी श्रेयस सरनाईक बोलतोय. तुमची थोडी मदत हवी होती सर. ऍक्च्युली माझी बायको आराध्या आमची गाडी घेऊन पनवेलच्या दिशेने गेली एका कामासाठी आणि बराच वेळ झाला तिचा काही फोन लागत नाहीये किंवा तिचा फोन येतही नाहीये. तेव्हा ना परत यायला हवी होती ती, पण ती आली नाहीये अजून. हा, तर आम्ही घरातले जरा सगळेच काळजीत आहोत. तर तुमची काही मदत होऊ शकेल का? जर तुम्ही तिचा फोन ट्रॅक करू शकलात, ती आता कुठे आहे किंवा काय, आम्हाला जर माहिती मिळाली तर फार बरं होईल. मी माझी माणसंही कामाला लावली आहेत, तेही शोधतायत. हायवे पिंजून काढायला सांगताय. थँक्यू सो मच सर. येस येस सर, थँक्यू. सर माझी आराध्या प्रवीण कॉल का नाही करत आहे परत? देवा, का माझ्या मुलीची परीक्षा घेतोय? तुला माहिती आहे ती कोणत्या कामासाठी गेलीये, आणि ते काम जर का झालं ना तर आमच्या आयुष्यातला सगळा त्रास निघून जाणार आहे. माझ्या श्रावणीला न्याय मिळणार आहे. माझ्या आराध्या जे काही बोलते ते खरं बोलते हे सिद्ध होणार आहे. देवा, आता इतकं काठावर आल्यावर आता दुसरं संकट नको रे देवा. तुझ्या पाया पडते, पण माझ्या आराध्याला सुखरूप घरी आण देवा. आमचं जर का काही चुकलं असेल तर आमच्या चुका पोटात घे, पण माझ्या आरूला परत घरी सुखरूप आण देवा. देवा, का परीक्षा बघतोयस रे आमची? काय केलं म्हणजे एका मागोमाग एक कोसळणाऱ्या संकटातून या घराची सुटका करशील तू? हे घर सुखाने नांदेल, सुख शांती मिळू देत या घराला. श्रम, तू का आलीस इथे? काय करताय तुम्ही? आता यशोधराने जे केलंय ना ते तुमचा देवही नाही बदलू शकत. एक काम करा, आराध्यासाठी नाही, तिच्या शरीर सोडून गेलेल्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. मे हर सोल रेस्ट इन पीस. आराध्या देसाई, गुड बाय. झालं का? हो ताई, हो, आपल्या वाटेतला काटा मोडला ताई, मोडला ताई, चक्का चूर झाला ठरल्याप्रमाणे. हा ताई, ठरल्याप्रमाणे गाडीचा चक्का चूर झाला ताई. नक्की ना संजय? हा, नेहमीप्रमाणे काही घोळ नाही ना घातलास तू? नाही 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 ताई, मी काहीही घोळ केलेला नाही. ही बातमी 100 नाही तर 200% खरी आहे ताई. अगं ताई, ती आराध्या 120च्या स्पीडने चालली होती आणि मी गाडीचा ब्रेक फेल केला होता ताई.
मग गाडीचा ब्रेक लागणार कसा? 120च्या स्पीडने ती धडाड. तू स्वतः पाहिलंस ना? तू घटनास्थळी पोहोचला होतास ना? आय मीन तू तिचा मेलेला चेहरा पाहिलास ना? तीच होती ना, दुसरं कोणी नव्हतं ना? म्हणजे ताई, आपली माणसं तिथे गेली होती. तिथे माणसं पोचायला थोडा उशीर झाला कारण त्या अपघातामुळे ट्रॅफिक झाली होती. तिथे पोलिसांनी त्या आराध्याची डेड बॉडी घेऊन जाताना माणसांनी पाहिलं. तू नाही पाहिलंस ना? फोटो दे. आम्ही तुला म्हटलं होतं आम्हाला पुरावा पाहिजे. तिचा फोटो पाहिल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवणार नाही. सो सॉरी ताई. म्हणजे काय झालं, तिथे पोलीस पोहोचले आमच्या आधी आणि आपल्या माणसांनी फोटो नाही काढला ताई. संजय, नाही नाही संजय, नुसत्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. जोपर्यंत आराध्याचा मेलेला चेहरा आम्ही बघत नाही ना, तोपर्यंत आमचं मन विश्वास ठेवणार नाही. नथिंग डुईंग. तू काही कर, कुठेही जा, पण आम्हाला पुरावा पाहायचा आहे. जस्ट गो. हो ताई, मी करतो काहीतरी. आराध्या देसाई, गेम ओव्हर. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे? आराध्याबद्दल काही माहिती कळली आहे का? कुठे आहे ती? तर तुम्ही आत चला ना, तुमच्याशी थोडंसं बोलायचं. अहो, आत कशाला? तर प्लीज चला ना, प्लीज चला. बरं ठीक आहे, चला. तुम्ही इथेच थांबा. या, पण मला तुम्ही सांगत का नाही यात? इन्स्पेक्टर साहेब, सांगा ना काय काय झालंय ते तरी सांगा काय झालं? प्लीज. पोलीस का आले? एक मिनिट मम्मा. अहो सांगा ना इन्स्पेक्टर साहेब, सांगत का नाही यात? श्रेयस, पोलीस का आले? अहो ते बाहेर आले होते. ते मला सांगत नाही झालंय काय ते. तुम्ही सांगा तरी. अक्षय, अरविंद, अरे पोलीस का आलेत? काय झाले? अहो बोलत का नाही यात इन्स्पेक्टर साहेब? वेल, आम्हाला ज्या गाडीचे डिटेल्स मिळाले होते ती गाडी सापडली. सुपर. म्हणजे आराध्याही सापडली असेल ना? कुठे आहे ती? तिला घेऊन का नाही आलात? अहो इन्स्पेक्टर साहेब, बोला ना. तुम्ही बोलत का नाही यात? सांगा मला, स्पष्टपणे सांगा, मी विनंती करतो. सर, आराध्या मॅडमचा खूप भयंकर अपघात झालाय. काय? आराध्याचा अपघात झालाय? खूप लागलंय का तिला? तिला जास्त काही झालंय का? कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? सर, त्यात त्यांचा मृत्यू झालाय. काय? व्हॉट? नाही 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 इन्स्पेक्टर साहेब, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. असं नसणार. आय एम ऑल्सो शुअर. इन्स्पेक्टर, ती गाडी आमची असेल, पण आय एम शुअर त्यात तुम्हाला जे काही सापडले ती आराध्या नाहीये. त्यात आराध्य नसणारच आहे. नाही मॅडम, आम्हाला जे डिटेल्स मिळाले होते त्याप्रमाणे हे डिटेल्स मॅच होतात. अगदी गाडीचा नंबर सुद्धा. सर, तुम्हाला आमच्यासोबत हॉस्पिटलला यावं लागेल बॉडी आयडेंटिफाय करायला. काय? अहो बॉडी काय म्हणताय तुम्ही? काय बोलताय ते? हे बॉडी काय म्हणतायत? नाही पण ती तिकडे नसणारच आहे, तर आपण बघायला काय जायचं? काय आयडेंटिफाय करायचं? एक मिनिट. युअर राईट. ते काहीतरी चुकीचं बोलतायत. पण कसं आहे, आपण तिथे गेलो, आपण स्वतः बघितलं आणि त्यांना सांगितलं की आराध्या नाहीये, की मग त्यांना पटेल की नाही? पण ती नसणारच आहे ना? त्यांना कसं पटणार? नाही तर ते म्हणत राहतील ना की ती आराध्या. लेट्स गो फाइंड आउट की ती नाहीये. नाहीच ती. आपण जाऊया. अरविंद, आम्ही जाऊन येतो. नाही, आम्ही पण येतो ना. नाही, माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. आम्ही येणार आहोत. यशोधरा, मी पण येतो. ते अक्षय, हे बघ, ती आपली आराध्या नसणार आहे. काही काळजी करू नकोस. तू घरीच थांब. तू श्रावणीकडे आणि आईकडे लक्ष ठेव. आम्ही आलोच. काही काळजी करू नकोस. ती आपली आराध्या नसणार आहे. चल चल. श्राऊ, शांत. ताईला काहीच झालेलं नाहीये. शांत हो.
मला काही कळतच नाही आपण का आलोय, हा काय प्रकार आहे सगळा, काय काय श्रेयस डोंट वरी, ती आराध्या नसणार. कळायलाच मार्ग नाही. आराध्या, उठ ना आराध्या, मला खूप बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस, पण मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव झाली आहे आणि आता आपलं सगळं परत पूर्वीसारखं होणार आहे, आमच्यात सगळं परत पूर्वीसारखं होणार आहे डॅड आता. हे आराध्या, डॉक्टर किती लागलाय तिला? तुम्ही ड्रेसिंग का करत नाही? तिचं असंच का ठेवलंय सगळं? एक क्लीन करा आधी. श्रेयस, आराध्या इज नो मोर. काही बोलताय तुम्ही? हेच हवंय तुम्हाला? पण असं झालेलं नाहीये, काही झालेलं नाहीये तिला. ती आता बोलणार आहे माझ्याशी उठून. आराध्या उठ ना. हे बघ, हे काय बोलतायत बघ ना हे सगळे, यांना काही समजत नाही. आराध्या या जगात नाहीये. काही बोलू नका तुम्ही. आराध्या, आराध्या प्लीज प्लीज ऐक ना, उठ ना, मला बोलू दे. अरविंद प्लीज प्लीज त्याला इथून घेऊन जा. उठ ना बाळा, उठ, बोल ना आमच्याशी काहीतरी. मला तिच्याशी बोलायचंय आणि तुम्ही उगाच रडू नका, तुम्ही पॅनिक होऊ नका, काही झालेलं नाहीये. अहो मला बोलू तरी काय करताय? कुठे नेताय मला? आधी मला एकदा बोलू तरी द्या तिच्याशी. कुठे घेऊन जाताय? मॅडम, तुम्ही एकदा खात्री करून घ्या. आमच्या सुनबाई आहेत, आमच्या श्रेयसची बायको. ओके, पोस्टमॉर्टम झाल्यावर बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येईल. ठीक आहे. नाही, कोणीही बाई हिच्याकडे नाही द्यायची बॉडी. अहो जिवंतपणी तिला छळलंच आहे तुम्ही. आता तरी दूर राहा तिच्यापासून. हात जोडते तुमच्या पुढे, लांब राहा तिच्यापासून. बस करा माझी आराध्या. इन्स्पेक्टर साहेब, आराध्या आमची मुलगी आहे, तिच्यावर अंत्यसंस्कार करायची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे आमच्या मुलीची बॉडी आम्हाला द्या. आई बाप म्हणून तिचे पुढचे संस्कार आम्ही करू आणि यात आम्हाला कुणाचाही इंटरफिअरन्स नको आहे. नाही द्यायची बॉडी या बाईकडे, नाही द्यायची. मिस्टर मिसेस देसाई, आय एम रिअली सॉरी.